morning, students. Today we are going to learn about Unit 2 poem Kaku. In the last period, we learned about words we know exercise. And in this exercise, activity number 1, read aloud the whole words we know or garden of words. Then activity number 2, prepare a card for each of these words and put the words in alphabetical order. हे अल्फाबेटिकल ऑर्डरचा आपण पाहिलंय. हाऊ अरेंज द अल्फाबेटिकल ऑर्डर. देन फाइंड रायमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. यमक जुळणारे शब्द या चार्टमध्ये दिलेले आहेत, आपण पाहिलेला आहे. त्या पुन्हा मी रिव्हिजन करतोय. ॲक्टिव्हिटी नंबर 4, फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी अँड डब्ल्यू. बिगिन विथ टी न सुरू होणारे शब्द आणि डब्ल्यू न सुरू होणारे शब्द वर्ड्स वी नो या भागामध्ये, या 40 शब्दामधून आपल्याला ते शोधून काढायचे आहे. टू फाइंड आउट that begins with T and find out begins with W. And activity number 5, from the chart find the words that end with O and end with Y. Y न शेवट होणारे आणि O न शेवट होणारे शब्द या वर्ड्स वी नो मधून आपण काढणार आहोत. असे आपण ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे वर्ड्स वी नोचे. आता आपण आपल्या मूळ घटकाकडे आपण येणार आहोत आणि आपला मूळ घटक आहे, एक कविता आपण बघणार आहोत. पेज नंबर 15, युनिट नंबर 2. पोएम्स नेम इज ककू, कोकिळा. CUCKOO. ककू मीन्स कोकिळा. Activity number 1, listen, repeat and sing. You first listen. I am always saying about listening skill and reading skill. मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय की लिसन फर्स्ट. what the speaker is, what the poet is, what the author is. कवी काय सांगतो, लेखक काय सांगतो, वक्ता काय सांगतो, हे जर तुम्ही बारकाईनं जर ऐकण्याचा प्रयत्न केलात, ऐकण्याचा म्हणजे बी अ गुड लिसनर फर्स्ट. यू बिकेम गुड अ लिसनर. पहिल्यांदा तुम्ही चांगले काय असलं पाहिजेत, ऐकणारे असले पाहिजेत. आणि मग तुम्ही चांगलं ऐकण्याची सवय तुम्हाला असली पाहिजेत. तसं बी अ गुड लिसनर, बी अ गुड स्पीकर, बी अ गुड रायटर. तुम्ही चांगलं लेखक किंवा चांगलं लिखाण करू शकाल, चांगलं तुम्ही वाचू शकाल, चांगलं तुम्ही ऐकू शकाल. ही गोष्टी बी अ गुड हॅबिट्स, डिपेंड अपॉन गुड हॅबिट्स और डिपेंड अपॉन युअर हॅबिट्स. तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत ना, त्या हॅबिटावर हे सगळं तुमचं अवलंबून आहे. होल लाईफ डिपेंड अपॉन युअर हॅबिट्स. तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या चांगल्या सवयीवरती चांगलं जीवन अवलंबून आहे. म्हणून भविष्यात जर तुम्हाला यू बिकेम अ ग्रेट मॅन, जर चांगला मनुष्य बनायचं असेल, व्हॉट यू बिकेम इन फ्युचर, व्हॉट यू, इंजिनियर, डॉक्टर, ॲडव्होकेट, लाईक what you want you became. तुम्हाला भविष्यात काय बनायचं आहे त्याचा पाया म्हणजे इयत्ता 5वी होय. कारण जर तुम्हाला आत्ता चांगलं ऐकण्याची जर सवय लागली, चांगलं वाचण्याची सवय लागली, चांगलं लिहिण्याची सवय लागली,
तरच तुमचं भविष्य हे चांगलं घडणार आहे. आणि म्हणून मी कायम तुम्हाला वारंवार सांगतोय, LSRWC. L means speaking, L means listening, S means speaking, R means reading, W means writing आणि C means conversation, संभाषण. तुम्हाला चांगलं ऐकण्याचं, चांगलं बोलण्याची, चांगलं लिहिण्याची, चांगलं वाचण्याची आणि चांगलं दुसऱ्याशी संवाद साधण्याची जर कला तुम्हाला आत्ता अवगत झाली तर भविष्यात तुम्ही कुठंही जा, तुम्ही या जगात तुम्ही कुठेही फिरा, तुम्हाला काय चांगला अनुभव येईल, तुम्ही चांगले मनुष्य बनाल, ग्रेट मॅन बनाल. आणि म्हणून यू फर्स्ट लिसन दिस टू पोयम. काय सांगितले हे पहिल्यांदा ऐकून घ्या. एकाग्रता तुमची फार महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्याची आत्ता एकाग्रता महत्त्वाची आहे ती एकाग्रता हळूहळू टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप तुमची इन्क्रीज होत जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 10वीला जाणार आहे तेव्हा कमीत कमी ॲटलिस्ट 10 hours यू सीट ॲट अ टाईम. एका वेळेला तुम्ही कमीत कमी 10 तास तुम्ही स्टडीसाठी तुम्ही स्पेंड करणार आहात, अदरवाईज तुम्ही करणार नाही. राईट डाऊन दिस नोट. त्याची सवय तुम्हाला आता लिहून घ्या. जर तुम्ही आत्ता चांगली सवय लागली तर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला कोणाचेही हात धरता येणार, तुमचा हात कोणी धरणार नाही. आणि म्हणून आपण या पद्धतीनं आपण शिकणार आहोत. म्हणून लिसन फर्स्ट, देन रिपीट आफ्टर मी. हाऊ आय एम रीडिंग, व्हॉट आय एम रीडिंग, मी कसं वाचतो, मी काय वाचतो, ते तुम्ही पहिल्यांदा तशा पद्धतीनं म्हणायला शिका. अँड देन सिंग. आणि नंतर आपण गाणं ते तालासुरामध्ये त्याला आपण काय करणार आहोत, चाल लावणार आहोत आणि त्या चालीमध्ये त्या गाण्याला आपण बसवणार आहोत. ही अशी ककू पोयम आहे. लिसन फर्स्ट, आय एम रीड होल पोयम. ककू ककू व्हॉट डू यू डू इन एप्रिल, आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go I must. बघा या कवितेमध्ये महिन्यांची नावं आलेली आहेत. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ ककूज लाईक यू, व्हॉट इज युअर फंक्शन? डू स्टडी. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. आपलं फंक्शन काय, आपलं कार्य काय आहे, काम काय आहे? व्हॉट इज युअर वर्क? डू होमवर्क. लाईक दिस द ककूज वर्क इज. व्हॉट इज ककूज वर्क? ककूचं कोणतं काम आहे ते या कवितेमध्ये आपण शिकणार आहोत. छोटी कविता आहे, चालीला छान आहे, लाईन बाय लाईन आपण शिकणार आहोत कशी ककूची गोष्ट दिलेली आहे ती. अँड देन मग नंतर आपण एक्झरसाइजकडे आपण वळणार आहोत. ककू ककू व्हॉट डू यू डू. ककू कोकिळा कोकिळा व्हॉट डू यू डू. व्हॉट म्हणजे काय, डू म्हणजे करतेस, यू डू तू काय करतेस कोकिळा. कोकिळा कोकिळा तू काय करतेस. तर कोकिळा गिव्ह द आन्सर इन 3rd line. We ask to the cuckoo, cuckoo tell me what do you do. आपण त्याला कोकिळाला आपण विचारतो what do you do. Then cuckoo said to the poets, कोकिळा कवीला सांगते in April, एप्रिलमध्ये मी I open my bill. BILL bill means चोच. मी एप्रिलमध्ये चोच उघडते. आपण खेडेगावामध्ये शेतकऱ्यांची मुलं आहोत, आपण खेडेगावामध्ये राहतो आणि जेव्हा आपण शेताकडे जातो आणि एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा जातो, कारण त्यावेळेला आपली मॉर्निंग असते आणि आपण शेतावर जातो त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेमध्ये
तुम्हाला जंगलामधून किंवा तुमच्या शेतामध्ये तुम्हाला ककूचा कोकिळेचा तुम्हाला आवाज आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. इट मीन्स इन एप्रिल आय ओपन माय बिल. मी माझी चोच उघडायला चालू करते. नुसतं उघडत नाही ती, असं करून उघडत नाही नुसतं ती, विथ साऊंड. व्हॉट इज द मेन्शन? विथ साऊंड मीन्स आय, पुढे दिलंय बघा, इन एप्रिल आय ओपन माय बिल. एरवी ती कधीही कोकिळा गाणं गात नाही बरं का. 12 महिने कोकिळा कधीही गाणं म्हणत नाही, आवाज काढत नाही. तर एप्रिलमध्ये ती म्हणायला चालू करते. अँड इन मे आय सिंग ऑल डे. आणि मे मध्ये मी पूर्ण महिना, कोकिळा म्हणते मे मध्ये पूर्ण महिना, सिंग ऑल डे. सिंग म्हणजे गाणे, मी गाणं गातो, कोकिळाचं गाणं गातो. आपल्याला माहित आहे का, आपण आपल्या गायन क्षेत्रामध्ये आपण कोकिळा कुणाला म्हणतो? आपण अनेक गाणी, पिक्चरची मधली गाणी किंवा आणि भक्तिगीतं वगैरे आपण वाचतो, ऐकतो. आणि तशी ही गाणं कोण, आपण त्यांना कोकिळाचा आपण उपमा कुणाला दिलेली आहे? कोणत्या गायिकेला आपण उपमा दिलेला आहे? बघा, नीट्स बघा आणि फाइंड आउट द आन्सर. तुम्ही उत्तर पण शोधायला आलं लक्षात, आणि ते तुमच्याजवळ ठेवा. जनरल नॉलेज म्हणून मी सांगितलं तुम्हाला, ककूचा उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला माहिती सांगितली. आपण अशा एका सिंगरला आपण कोकिळा म्हणून, भारताची कोकिळा म्हणून आपण ओळखतो. इन मे आय सिंग ऑल डे. बघा हा, इन मे आय सिंग ऑल डे. मे अँड डे हे रायमिंग वर्ड्स आहेत. मे, डे, हे सिंग, हे काय आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत. वरच्या ओळीमध्ये पण गेले बघा, इन एप्रिल, ल आलं शेवटी. आय ओपन माय बिल, ल आलं शेवटी. म्हणजे एप्रिल आणि बिल रायमिंग वर्ड्स आहे. ही एक पेअर झाली. अनादर पेअर मे अँड डे. अँड नेक्स्ट, मी एप्रिलमध्ये मी माझे चोच उघडायला चालू करते, हळूहळू हळूहळू म्हणते. आणि मे मध्ये संपूर्ण दिवस मी काय करते? गाणं गात बसते. इन जून आय चेंज माय टून. आणि पावसाळा सुरू झाला की माझं काय होतं? टून बदलते. म्हणजे माझा रिदम जो आहे तो बदलून जातो. टून बदलणे, टून. माझा जो आवाज आहे तो आवाज माझा बदलतो, आपोआप चेंज, नॅचरल आहे. आपल्यामध्ये पण नॅचरल ग्रोथ होते बघा, आपल्यामध्ये पण नॅचरल ग्रोथ होते. आणि त्या नॅचरल ग्रोथनुसार, नैसर्गिक वाढीनुसार आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स तयार होतात आणि आपली पूर्ण होल बॉडी विल चेंज. भविष्यामध्ये आपली बॉडी काय होते? चेंज होते. आवाजामध्ये घोगरेपणा येतो, स्थूलपणा जाणवायला लागतो, बुद्ध्यांक वाढतो. आलं लक्षात? आणि आपल्यात मॅच्युरिटी म्हणजे आपण समंजस बनायला लागतो. मेन म्हणजे समंजसपणा बनायला लागतो. आपण तेवढे मॅच्युअर झालेला असतो थोडं थोडं त्या वयानुसार. तसं कोकिळा एप्रिलमध्ये चोच उघडते, मे मध्ये पूर्ण दिवस ती गाणं गाते, आणि जूनमध्ये तिचा आवाजामध्ये थोडा बदल होत जातो. म्हणून जून आणि टून, JUNE आणि TUNE, जून, ट्यून, रायमिंग वर्ड्स. थर्ड पेअर. इन जुलै अवे आय फ्लाय. अवे म्हणजे कुठेतरी दूर जाणे, आणि जुलैमध्ये मी कुठेतरी लांब जाते. आता कुठे जातात हे पक्षी? ज्या ठिकाणी पावसाळा नसतो, खाद्यपदार्थ जादा मिळतात, अशा ठिकाणी जातात ते पक्षी. स्थलांतरित होतात, ट्रान्सफर होतात, ते स्थलांतरित होतात. बघा, आपल्याकडं काही सीझनमध्ये परदेशी बर्ड्स दे आर कमिंग. ते आपल्या भागामध्ये ठराविक
वेळेलाच पिरियडला ते आपल्याकडे येतात, स्थलांतरित होतात. तसे ती कोकिळा म्हणते की या जुलैमध्ये अवे आय फ्लाय, मला कुठंतरी लांब दूरवर उडून गेलं पाहिजे. जुलै फ्लाय. चौथी पेअर्स. इन जुलै अवे आय फ्लाय. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. आणि ऑगस्टला तरी मला जुलैमध्ये जाणं शक्य नाही झालं तर मला मस्ट, MUST, मस्ट जेव्हा कुठेही तुम्ही वापरता ना तेव्हा ती गोष्ट केल्याशिवाय तरणोपाय नाही. MUST तुम्ही ते केलंच पाहिजे. यू डू मस्ट हार्ड स्टडी. तुम्हाला तो अभ्यास केलाच पाहिजे. कठीण, हार्ड, खूप कष्ट घेतले पाहिजेत. त्यावेळेलाच चा वापर करतात. मस्ट म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे. आणि ती सांगते इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मला इथून तिकडं गेलंच पाहिजे किंवा मला जावंच लागतं आणि मी जातेच, असं कोकिळा सांगते. छोटीशी कविता आहे. वन्स अगेन लिसन केअरफुली. आय एम होल रीड द पोयम. ककू ककू what do you do? In April I open my bill. In May I sing all day. In June I change my tune. In July away I fly. In August गो गो आय मस्ट. अशी ही कविता आहे. आपण याला चालीचा प्रयत्न करूया. आपण याला चालीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करूया. रिदममध्ये, बिल्ड विथ रिदम अँड सिंग. कुकू कुकू व्हॉट डू यू डू? कुकू कुकू व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. In April I open my bill. In May I sing all day. In May I sing all day. In June I change my tune. In June I change my tune. In July away I fly. In July away I fly. In August go go I must. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. अशा पद्धतीनं आपण ही कविता गाणार आहोत. आलं लक्षात? कुकू कुकू व्हॉट डू यू डू? म्हणा. कुकू कुकू व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे I sing all day. In June I change my tune. In July away I fly. In August go go I must. In August go go I must. आलं लक्षात? अशा पद्धतीनं तुम्हाला ती म्हणता आली पाहिजेत. वन्स अगेन मी रिपीट करतो आणि एक्झरसाइजकडे येतो. कुकू कुकू व्हॉट डू यू डू? कुकू कुकू व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. इन जून आय चेंज माय टून. इन जुलै अवे आय फ्लाय. In August go go I must. In August go go I must. अशा पद्धतीनं आपल्याला ही कविता म्हणता आली पाहिजे. आता त्यांनी एक्झरसाइज दिलाय बघा. म्हणजे याच्यामध्ये या कवितेमध्ये महिने पण आलेले आहेत आणि कोकिळेचं वर्णन पण केलेलं आहे. इन दिस पोयम द पोएट गिव्स हिअर मेन्शन the name of months and describe about ककू. कोकिळाबद्दलचं वर्णन इथे केलेलं आहे
आणि महिन्यांची नावं पण इथं आलेली आहेत. आणि त्यांनी एक्झरसाइज 2 काय सांगितलंय बघा, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोयम. मी सांगितलेत बघा, एप्रिल बिल, मे डे, जून टून, जुलै फ्लाय, ऑगस्ट मस्ट. हे काय झाले, कसं लिहायचंय मी दाखवतोय तुम्हाला बघा. एप्रिल बिल, मे डे, जून टून, जुलै फ्लाय, ऑगस्ट मस्ट. लक्षात आलं. लिसन. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3 और एक्सरसाइज नंबर 3. लिसन टू द नेम ऑफ मंथ्स. महिन्याची नावे ऐका. टिक द वन्स दॅट आर देअर इन द पोयम. महिन्याची नावे ऐका, कवितेत आलेल्या महिन्यांना अशी खूण करा म्हटले. आपण साधं पेन्सिलनं केला तरी चालेल. मग आपण हा एक्सरसाइज असा करायचा नाही आहे. आपण एक्सरसाइज कसा करायचा आहे बघा. लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स अँड राईट देअर नेम्स, किंवा लिसन टू द नेम ऑफ मंथ्स ऐकायचे आहेत अँड राईट डाऊन करायचे आहेत. आणि खाली चौथा एक्सरसाइज किंवा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कॉपी द नेम ऑफ मंथ्स, राईट दिस नेम इन मराठी अलॉंग साईड. अलॉंग साईड म्हणजे च्या बाजूला. JANUARY, जानेवारी मीन्स जानेवारी. जानेवारी मीन्स मराठीमध्ये जानेवारी. आलं लक्षात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर and December. How many months in a year? 12 months in a year. Write down the name of months: January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December. लक्षात 12 महिन्यांची नावं आपण लिहिलं. ॲडिशनल एक्झरसाइज मी तुम्हाला देतोय. ॲडिशनल एक्झरसाइज मी तुम्हाला देतोय. राईट डाऊन इन युअर नोटबुक. राईट द नेम ऑफ मंथ्स. इथे दिले त्याऐवजी राईट द नेम ऑफ डेज. त्याऐवजी तुम्हाला मी ॲडिशनल एक्झरसाइज देतोय. राईट द नेम ऑफ डेज. वारांची नावे लिहा. आली पाहिजे आपल्याला ती वारांची नावे आपल्याला लिहिता आली पाहिजे. आलं लक्षात. पुन्हा एकदा ऐका, फार तर पण बारकाईनं ऐका. ककू ककू, व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन मे आय सिंग ऑल डे. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go go I must. या निमित्तानं तुम्हाला पाठीमागच्या काही झालेल्या ज्या पोयम्स आहेत, त्यातले रायमिंग वर्ड्स तुम्ही एकत्र काढा. स्कॉलरशिपच्या मुलांना ते उपयोगात पडेल. आणि पाठीमागच्या ज्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीला कविता आहेत त्या तुम्हाला पाठांतर होण्यासाठी चालीची फार गरज असते. आलं लक्षात. बघा बघूया. कुकू कुकू व्हॉट डू यू डू? कुकू कुकू व्हॉट डू यू डू? इन एप्रिल आय ओपन माय बिल. इन एप्रिल आय ओपन माय बिल. In May I sing all day. In May I sing all day. In June I change my tune. In June I change my tune.
In July, away I fly. In July, away I fly. In August, go, go I must. In August, go, go I must. अशा पद्धतीनं कविता तुम्हाला म्हणता आली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार जेव्हा तुम्ही रीडिंग करणार, म्हणून माझा किंवा इतर शिक्षकांचा सुद्धा भर असतो, तुम्हाला वाचता आलं पाहिजेत. आणि वाचण्यासाठी सराव फार महत्त्वाचा आहे. एखादी रेस तुम्ही जिंकण्यासाठी, व्हिक्टरी करण्यासाठी, विन करण्यासाठी, आपण PV सिंधू जिनं बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं, आलं लक्षात? हे कशामुळं? डेली 7 तास 6 तास बॅडमिंटनचं प्रॅक्टिस करत होती. आणि या धर्तीवरच ती आज टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये तिनं भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलं. हे कशामुळं? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मीन्स सरावानं माणूस परिपूर्ण बनतो. You listen again and again and again. You read again and again and again. You write again and again and again. You speak again and again and again. Then nothing is impossible. Possible, impossible शब्द नाही आहे, पॉसिबल आहे. नथिंग इम्पॉसिबल. काहीही अशक्य नाही या जगामध्ये. बट वेन यू डिसाइड फर्स्ट, yes, I can do it. We shall overcome someday. हम होंगे कामयाब एक दिन. मन में है विश्वास. I do believe that we shall overcome someday. मनामध्ये खूप इच्छा आहे. Not enough, not sufficient. Do that way. डू सम वर्क फॉर दिस वे. तुम्ही काहीतरी काम त्या दिशेनं केलं पाहिजेत. अँड व्हेन युअर एफर्ट, जेव्हा तुमचे प्रयत्न त्या दिशेनं होतील ना, डायरेक्ट